सगळ्यांना जय शिवराय. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय यांना वंदन करून या आठवडी नगरीतील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. एका गोष्टीचा आनंद होतो. राजकारणात भावकीत आणि सामाजिक क्षेत्रात विखुरलेला माझा मराठा समाज एका जागेवरती आला याचा खूप आनंद होतो. गर्व वाटतो माझ्या समाजाचा मला. समाजाच्या लक्षात आलं आपला समाजच मोठं करणं आपली जबाबदारी. आतापर्यंत आपण राजकारणी लोकांनी राजकीय पक्ष मोठे केले. समाजातून जागृत झाला. आपल्या लेकर बाळाने आपला समाज मोठा करायचा आणि खऱ्या अर्थाने या लढ्याला यश मिळालं. त्यातले त्यात पश्चिम महाराष्ट्रात असं म्हणलं जातं की मराठीच येत होत नाही. आईला आता त्या म्हणणार काय म्हणावं, त्याला म्हणा आठपाडीत येऊन बघ तुला चक्कर देऊन पडशील. एक हल्ला नाही पुन्हा. अभिमान वाटतो रे मला माझ्या जातीचा. गर्व वाटतोय तुमचा. या स्वार्थानं भरलेल्या दुनियेत मराठा समाजाने स्वार्थ सोडून स्वतःच्या जातीच्या आणि लेकराच्या बाजूने उभा राहिला यापेक्षा काय गर्व पाहिजे. या समाजात जन्म घेऊन गर्व वाटायला लागला. जन्म घ्यावा तर मराठ्यांच्या जाती. मी आता 2 दिवसापासून पश्चिम महाराष्ट्राच्या प्रदेशात आहे. मी सांगितले काय आपल्याला प्रत्यक्ष गाठी घ्यायचे. तुम्ही काय घ्यायले सभा. हेच पाडा ना सभा करू. अरे गाडीच पळा नाही. मराठे कुठे जा. याच्या पाठीमागची आता बैठक होती ऑक्टोबरला सांगोला. गाड्यात पळा. मराठीने कामच सोडून दिले. जे मोटरसायकल किक मारली. म्हाताऱ्या माणसांपासून सगळे पुरं. हे का सांगतोय माहिती आहे का? माझ्या समाजाला एक गोष्ट कळायला लागली. समाजावर अन्याय झाला की तुटून पडायचं. पक्षानंतर आपले लय पिढ्या पक्षाला आणि नेत्याला बाप मानण्यात गेला. आपला बाप आपला मराठा समाज. कोणता पक्ष आणि नेता आपला बाप नाही. समाजाला 2 दिवसात ही गोष्ट कळाली. काय माहिती तुम्हाला सगळं. आणि भाऊ तुला माहित नाही. मी बी जर 4 वाजता तुम्हाला उठून दिलं तर मला नाव बदलून असे मला उपोषण करायचं सवय. जर काय बाबा मध्ये मला मुताला जायचं जेवायला जायचं मग सांगितलं नाही म्हणतात. काही ना काहीतरी सांगितलंच नव्हतं. मी सगळ्या विषयावरती तुळशीपत्र ठेवले. एकच ध्यास घातला. 3 वर्ष झाला माझा मराठा समाज मला बघतो. फक्त तुमच्या लेकर बाळ सुखी करायचं. दुसरं स्वप्नच बघत नाही.
ना घर बघतो ना दार बघतोय. साधा मुलाचा फोन आला तरी माणसं 2 मिनिटात असणारा काम सोडून निघून जाते. 3 वर्ष झालं समाजालाच मायबाप मानले, देव मानले, त्याच पद्धतीनं काम करतो. पुन्हा फुटलो नाही, पुन्हा गद्दारी केली नाही. माझ्या समाजाच्या लेकराचं रक्त ऐकून मी मोठा झालो नाही आणि मला व्हायचं पण नाही. जे मराठा समाजाचे उठवलं तर मला नाव सांग, फक्त पिऊ नका, नाही तुम्ही म्हणता नाही मस्त सुई लागला. समाज जागा किती व्हावा आणि या समाजाचा गर्व किती वाटावा. अचानकपणानं मराठा समाजाच्या नोंदी रद्द करण्याचं सरकारने षडयंत्र केलंय. मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचं नाही, नोकऱ्या मिळू द्यायच्या नाही, सुविधा मिळू द्यायच्या नाही. यासाठी सरकारच्या दरबारात प्रचंड मोठा कट शिजला आणि घेऊ कट कोणालाच माहित नाही झाला. 3 वर्षाच्या काळात देवेंद्र फडणवीसांनी सगळे षडयंत्र केले, पण सगळे षडयंत्र कट त्यांच्या आपण उघडून लावले. आता शेवटी जाता जाता काय करायचं म्हणून शेवटचे गाजरे टाकून बघा म्हणून देवेंद्र फडणवीसनी कट रचला. मराठ्यात गैरसमज पसरतो का बघा. आणि प्रक्रिया सुरू झाली. 150 वर्षापूर्वीचे नोंदीचे पुरावे सापडलेले, त्याच्या कुणबी नोंदी दिल्या आणि रद्द करायचं ठरवलं आणि 4 नोंदी त्यांनी रद्द केल्या.